मुख्य बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ही माहिती दिली. शालेय शिक्षण तसंच क्रीडा विभागानं याच वर्षी 10 जुलै रोजी खासगी शाळा कर्मचारी नियमावली 1981 मधल्या सेवा शर्तींमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी केली होती. ही अधिसूचना रद्द केल्यानं सर्व शिक्षक, आमदार तसंच प्रतिनिधींनी राज्य सरकारचे आभार मानले आहे. हज यात्रेसाठी अर्ज सादर करायला येत्या 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही माहिती दिली. अर्ज सादर करण्याची मुदत काल संपणार होती, मात्र आता ती महिनाभरासाठी वाढवण्यात आली आहे. नक्वी यांनी हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत काल आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. सुधारित कृषी कायद्यांमधल्या ज्या तरतुदींबद्दल शेतकऱ्यांना आक्षेप आहे त्यावर खुल्या दिलानं चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते. शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या बंधनातून मुक्त करण्याची सरकारची इच्छा असल्यानं शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच केंद्र सरकारनं कृषी सुधारणा केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजक बळकावणार नाहीत याचा तोमर यांनी पुनरुच्चार केला. नक्षलग्रस्त भागातल्या हुतात्मा पोलिसांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय नोकऱ्यांच्या धर्तीवर देशासाठी लढा देणाऱ्या हुतात्मा सैनिकांच्या पत्नी तसंच पाल्यांना शासकीय नोकरीत थेट नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पटेल यांनी काल ही माहिती दिली. ते याबाबत आढावा बैठकीत बोलत होते. केंद्र सरकारनं दिव्यांगांना शिक्षण तसंच नोकरीत दिलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची सूचना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि दिव्यांग सशक्तीकरण विभाग आणि लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं काल लातूर जिल्ह्यातल्या 8,797 दिव्यांगांना उपयोगी उपकरणं तसंच साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं. त्यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते. राज्यात काल 3,824 नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 18,68,172 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 17,47,199 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहे. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.